नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या शिवार फेरीनंतर वाकुर्डे योजनेला वेग. सुरुल ओझरडे रेटरे धरणात प्रथमच पाणी, शेतकऱ्यांमध्ये आनंद. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याला अखेर गती मिळाली असून वाळवा तालुक्यातील सुरुल ओझरडे व रेटरे धरण परिसरात बंदिस्त पाईपलाईनमधून प्रथमच पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांसमवेत शिवार फेरी काढत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली होती. या पाहणीनंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि अखेर आज या भागात पाणी सोडण्यात आले. सुरुल ओझरडे व घबकवाडी तालुका वाळवा येथील शेतकरी बांधवांनी अनेक दिवसांपासून पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार खोत यांनी शेतकरी, युवक, कार्यकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव व पाईपलाईनची स्थिती तपासून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असून जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारीही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे आमदार खोत यांनी यावेळी नमूद केले. शिवार फेरीनंतर लगेचच पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून आता पिकांना दिलासा मिळणार अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे. ओझरडे योजनेचं पहिल्यांदा पाणी आलं, तुम्हाला काय वाटतं? 1923 साली ही योजना पूर्ण झाली, शासनाने केली. भरपूर शासनाने खर्च केला. पाणी आल्यानंतर आम्हाला आनंद वाटला. परंतु जसं कडेगाव भागात घाटावर पतंगराव कदमानं जसं पाण्याचा वस्तुस्थिती वगळवड वाहत्यात तसं बी ह्या भागात व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. शासनाला मी विनंती करतो, एवढा जनतेचा पैसा शासनानं हा खर्च केलाय तरी तो वाया जाऊन शेतकऱ्याला अजिबात ह्याचा आता इथून पुढे फायदा झालेला नाही तर फायदा व्हावा. एक तरी शेतीला पाणी पाटाद्वारे द्यावावं, नसेल तर प्रत्येक ओढ्याला वगळीला पाणी सोडावं जेणेकरून शेतकऱ्याच्या विहिरी भरतील आणि त्यांना फायदा होईल. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.